नमस्कार. आजचा जो आपला टॉपिक आहे आज तो म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029 आणि माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. या चॅनलला आपण व्हिजिट करा. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टॅली संदर्भातल्या टॅली ERP9, टॅली प्राईम आणि काही टॅक्सेशनच्या व्हिडिओ जे आहेत त्या इथून आपल्याला बघायला भेटतील. तर आज आपण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमला आपण सुरुवात करूया. व्हॉट इज द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम? रिव्हर्स चार्ज mechanism is a system wherein the liability to pay tax on a transaction to the government is on the recipient. हे रिव्हर्स चार्ज ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये सरकारला व्यवहारावर कर भरण्याची जबाबदारी प्राप्तकर्त्यावर असते. प्राप्तकर्ता म्हणजे जो माल खरेदी करणार आहे त्याच्यावरती असते. इट इज अ कन्सेप्ट विच हॅज बीन कॅरीड फॉरवर्ड फ्रॉम द प्रिव्हियस टॅक्स रिजीम. ही एक संकल्पना आहे जी मागील कर प्रणालीपासून पुढे आणली गेली आहे. सिमिलरली under service tax, reverse charge was applicable in case of specified notified services. म्हणजे सेवा कर अंतर्गत विशिष्ट अधिसूचित सेवांच्या बाबतीत उलट शुल्क लागू होते. Similarly, in VAT, in almost every state, a registered person had to pay tax on the tax to the government in case of purchase were made from the unregistered dealers. त्याचप्रमाणे व्हॅटमध्ये जवळजवळ प्रत्येक राज्यात नोंदणीकृत व्यक्तीने नोंदणी नसलेल्या डीलर्सकडून खरेदी केल्यास सरकारला कर भरावा लागतो. इट इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन केस ऑफ इम्पोर्ट्स. ते आयातीच्या बाबतीतही लागू होते. वेअर द इम्पोर्टर हॅड टू पे इम्पोर्ट ड्युटीज टू द गव्हर्नमेंट अँड रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम इन GST टू हॅज बीन फ्रेम ऑन द सिमिलर लाईन्स. जेथे आयातदाराला सरकारला आयात शुल्क भरावे लागत होते, GST मध्येही रिव्हर्स चार्ज यंत्रणा याच धर्तीवर तयार करण्यात आली आहे. ही आपण जे आता पाठ बघितला म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे काय याविषयीचं होतं. आता आपल्याला रिव्हर्स चार्ज कोणत्या 3 गोष्टींवरती आपल्याला ॲप्लिकेबल होतो. तर त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे सप्लाय ऑफ नोटिफाईड गुड्स अँड सर्व्हिसेस. दुसरा जो पॉईंट्स आहे त्याला म्हणलं आपण इम्पोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. आपण एक पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, इम्पोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे आपण एखादा माल खरेदी केला किंवा आपण एखादी सेवा खरेदी केली तर आपल्याला याच्यावरती जो काही RCM आहे तो इथनं भरावा लागेल. आणि तिसरं म्हणजे परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. ज्यांचं GSTच्या अंतर्गत नोंदणी झाली नाही अशा लोकांकडनं आपण माल परचेस करतो. तर ह्या 3 गोष्टींकरता आपल्याला ॲप्लिकेबल होईल. पुन्हा एकदा बघूया. What is the reverse charge under the GST? Reverse charge mechanism in GST is applicable in the following the 3 scenarios. First is supply of notified goods and services. Second is import of goods or services. And third is the purchase from unregistered dealer. आता आपण पहिल्या गोष्टीचा आपण अभ्यास करूया. Supply of notified goods and services म्हणजे काय? तो सर्टन गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव बीन नोटिफाईड ऑन रिसिविंग विच द रेसिस्टंट हॅज टू पे टॅक्स ॲज द रिव्हर्स चार्ज अंडर द GST टू द गव्हर्नमेंट. सर्टन रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम इन GST एक्झाम्पल्स आर कॅश्यू नट्स इन शेल्स, बीडी रॅपर लीव्ज अँड टोबॅको लीव्ज. म्हणजे काय? सप्लाय ऑफ नोटिफाईड गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे अधिसूचित वस्तू आणि सेवांचा पुरवठा.
यामध्ये काय होईल तर काही वस्तू आणि सेवा अधिसूचित केल्या गेल्या आहेत, त्या प्राप्त केल्यानंतर प्राप्तकर्त्याला जी एस टी अंतर्गत रिव्हर्स चार्ज म्हणून सरकारला कर हा भरावा लागतो. जी एस टीमधील काही रिव्हर्स चार्जची मेकॅनिझमची उदाहरणं म्हणजे कवचातील काजू, बिडीच्या आवरणाची पाने आणि तंबाखूची पाने. हा आपण रिव्हर्स चार्ज अंडरमधला आपण पहिला पॉईंट बघितला, सप्लाय ऑफ नोटिफाईड गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच अधिसूचित वस्तू आणि सेवांचा पुरवठा. सर्टन गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव बीन नोटिफाईड, काही वस्तू आणि सेवा अधिसूचित केल्या गेल्या आहेत. ऑन रिसिव्हिंग which the recipient has to pay tax as reverse charge under the GST to the government. त्या प्राप्त केल्यानंतर प्राप्तकर्त्याला जी एस टी अंतर्गत रिव्हर्स चार्ज म्हणून सरकारला कर भरावा लागतो. सर्टन रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम इन जी एस टी एक्झाम्पल आर. जी एस टीमधील काही रिव्हर्स चार्जमधील मेकॅनिझमची उदाहरणं आहेत, ती म्हणजे कॅश्यू नट इन सेल्स म्हणजे कवचातील काजू, बिडी रॅपर्स लिव्स म्हणजे बिडीच्या आवरणाची पाने अँड टॉबॅको लिव्स म्हणजे तंबाखूची पाने. दुसरा जो पॉईंट येतो तो म्हणजे त्याला म्हणतो आपण इम्पोर्ट्स. आता इम्पोर्ट्स म्हणजे काय? इम्पोर्ट्स म्हणजे व्हेन वन इम्पोर्ट गुड्स और सर्व्हिसेस one will have to pay tax under the reverse charge mechanism to the government on the import as per the rates applicable to the goods or services. जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू किंवा सेवा आयात करते तेव्हा एखाद्या वस्तू किंवा सेवांना लागू होणाऱ्या दरानुसार आयातीवर सरकारला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरावा लागेल. ऑन द व्हॅल्यू ऑफ द गुड्स और सर्व्हिसेस इम्पोर्टेड, कस्टम ड्युटी विल बी लेव्हिड सेपरेटली ॲज इट इज नॉट सबमिस अंडर द जी एस टी. आयात केलेल्या वस्तू किंवा सेवांच्या मूल्यावरती आपल्याला सीमाशुल्क स्वतंत्रपणे आकारले जाईल ॲज इट इज नॉट सबमिस अंडर द जी एस टी. ते जी एस टीच्या अंतर्गत नाही आहे. ऑन द बेसिस ऑफ प्राईस अँड कस्टम ड्युटी आय जी एस टी विल बी ॲप्लिकेबल. ओके, सो म्हणजे मूळ किमतीवर आणि सीमाशुल्कावर आपल्याला आय जी एस टी लावला जाईल. पुन्हा आपण बघूया इम्पोर्ट म्हणजे काय. तर इम्पोर्ट्स म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू किंवा सेवा आयात करते तेव्हा एखाद्याला वस्तू किंवा सेवांना लागू होणाऱ्या दरानुसार आयातीवर सरकारला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरावा लागेल. आयात केलेल्या वस्तू किंवा सेवांच्या मूल्यावर सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी स्वतंत्रपणे आकारले जाईल, कारण ते जी एस टी अंतर्गत समाविष्ट केलेले जात नाही. म्हणजेच कस्टम ड्युटी ही आपल्याला जी एस टीमध्ये येत नाही. मूळ किमतीवर आणि सीमाशुल्क याच्यावर आय जी एस टी लावला जाईल. याला म्हणलं आपण इम्पोर्ट्स. आता आपण परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. आता परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर म्हणजे काय? तर थोडक्यात आपण ज्याची जी एस टीमध्ये नोंदणी नसती अशांकडनं आपण जो माल खरेदी केला जातो त्याला आपण काय म्हणतो? परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. म्हणजे व्हेन वन परचेस टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस फ्रॉम द रजिस्टर्ड डीलर, वन विल हॅव टू पे द टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम टू द गव्हर्नमेंट ऑन द सप्लाय. जेव्हा एखादी व्यक्ती
नोंदणीकृत नसलेल्या डीलर्सकडून करप्राप्त वस्तू किंवा सेवा खरेदी करते तेव्हा एखाद्याला पुरवठ्यावर सरकारला रिव्हर्स चार्ज यंत्रणा अंतर्गत कर भरावा लागेल. दिस विल बी ॲट द रेट ॲप्लिकेबल टू द गुड्स ऑर सर्व्हिसेस. Noted that the reverse charge is not applicable if the aggregate value purchased from unregistered dealer does not exceed rupees 5,000 in a day. हे वस्तू किंवा सेवांना लागू होणाऱ्या दराने असेल. लक्षात ठेवा की नोंदणी नसलेल्या डीलर्सकडून खरेदीचे एकूण मूल्य एका दिवसात 5,000 पेक्षा जास्त नसल्यास हे उलट शुल्क लागू होणार नाही. म्हणजे थोडक्यात जर आपण अनरजिस्टर्ड डीलरकडनं 5,000 पेक्षा जर आपण माल कमी खरेदी केला तर आपल्याला ह्या ठिकाणी रिव्हर्स चार्जच्या अंतर्गतमध्ये आपल्याला शुल्क लागू होणार नाही, म्हणजेच आपल्याला टॅक्स लागू होणार नाही. आज जे आपण बघितलेलं आहे ते बघितलं आपण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे काय. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण प्रामुख्याने बघतो. ते म्हणजे आपण सप्लाय ऑफ नोटिफाईड गुड्स अँड सर्व्हिसेस, इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड परचेस फ्रॉम द अनरजिस्टर्ड डीलर. ह्या 3 गोष्टींचा आपण सविस्तरपणे आता अभ्यास केलेला आहे. सर्वांनी हा टॉपिक काळजीपूर्वक ऐका आणि वाचा. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या एंट्रीज कशा करणार आहोत याची आपण एक सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला ही व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. प्रशांत टेमरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेमरे, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच.